नमस्कार, जय भीम. 20 मार्च 1927 रोजी अवघ्या 5,000 बांधवांना घेऊन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ गाठलं आणि इथे जातीभेदाविरुद्धचा एक महत्त्वाचं पाऊल उचललं. सर्वांना समानतेच्या भावनेने पाणी पिण्यासाठी खुलं करून दिलं. तेच हे महाडचं चवदार तळं. आज या घटनेला 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या सोहळ्यानिमित्तच आज इथे आपले माननीय मुख्यमंत्री, अनेक मंत्री आणि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. आज इथे तळ्याचं सुशोभीकरण, जागेचं सुशोभीकरण, पाण्याचं शुद्धीकरण यासाठी इथे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. आपण इथे बघत आहोत की पाणी ही एक अशी समस्या आहे की प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य असा भाग आहे. पण इथे चवदार तळ्याचं पाणी आपल्या सर्वसामान्य जनतेला त्यांनी खुलं करून दिलं त्याची दारं. त्याच्यामध्ये फक्त पाणी हा प्रश्न नव्हता, तर समानता, जातीभेदाविरुद्धची मुळं नष्ट करणं हा मुख्य उद्देश होता. आणि त्यासाठीच या सगळ्यांचं प्रेम आज आपण इथे बघत आहोत. आज इथे त्यांना मानवंदना देण्यासाठी देशाच्या कोणाकोपऱ्यातून लोक इथे आलेली आहेत. आम्ही आज क्रांतिदिन 99वा क्रांतिदिनानिमित्त महार रेजिमेंटचे सैनिक इथं दाखल झालेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1 ऑक्टोबर 1941 साली महार रेजिमेंटची स्थापना केलेली आहे आणि महार रेजिमेंटची स्थापना होऊन आज 85 वर्ष होत आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927ला महाड येथे चवदार तळ्यावरती सर्वांना समानतेचा अधिकार मिळावा म्हणून हे पाणी पिण्याचं आंदोलन इथं केलेलं आहे. आणि त्या निमित्ताने महार रेजिमेंटचे सैनिक यश सिद्धी आजी माजी सैनिक बौद्धिसी वेलफेअर असोसिएशन सोबत समन्वय समिती महाड यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चवदार तळे 99व्या क्रांतिदिनानिमित्त आम्ही बाबासाहेबांना एक सामूहिक सलामी देणार आहोत. सैनिक रमते राम जपावे, रुदले मानवता हम वीर भारत के बालक हम, है महार सैनिक हम. आपण इथे बघत आहात की अनेक लाखो अनुयायी जे त्यांच्या विचारांवर चालत आहेत, अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने ते ह्या चवदार तळ्याच्या इथे उपस्थित आहेत. आता इथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहोत, त्यांना मानवंदना देणार आहोत आणि इथे आपल्या अनेक मंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन सोहळाही इथे संपन्न होणार आहे. आता आपल्याबरोबर आहेत सामाजिक न्यायमंत्री श्री संजय शिरसाट सर, ज्यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना किंवा हे स्वप्न पूर्ण होत आहेत. आज आपण त्यांनाच भेटूया आणि त्यांना विचारूया. एकंदरीत बाबासाहेबांची जी चळवळ आहे त्याची सुरुवात इथून झालेली आहे आणि म्हणून हे जे एक पवित्र स्थान आहे, लाखो जण येतात, लाखो जण इथं आजही तुम्ही पाहत असाल काही भाविक ते पाणी पितात सुद्धा. म्हणजे बाबासाहेबांनी हात लावला आहे, बाबासाहेबांनी पिलेलं आहे, परंतु त्याची अवस्था ठीक नव्हती. म्हणून मी माझ्या खात्यातर्फे जवळपास 56 कोटी रुपये ज्या डेव्हलपला दिलेले आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल. 100 वर्ष होतात या सत्याग्रहाला आणि त्यावेळेला मोठा जल्लोष आणि सौंदर्यीकरणामध्ये भर आणि हा परिसर एवढा देखणा होणार आहे की दरवर्षी या ठिकाणी लाखो भीम अनुयायी येतील आणि पाणी स्वतः हाताने पिऊ शकतील एवढा चांगला प्रकल्प आम्ही या ठिकाणी राबवायचा प्रयत्न करतो. आत्ता आपल्याबरोबर आहेत रायगड जिल्ह्याचे स्थानिक खासदार श्री सुनील तटकरे सर. सर, या 99 वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आज तुम्ही इथे आला आहात आणि इथे भूमिपूजन सोहळाही संपन्न होणार आहे, भीमसृष्टी स्थापन होणार आहे आणि या सगळे अनुयायी इथे आलेले आहेत. तर तुम्ही काय सांगाल? 100 वर्षापूर्वी सामाजिक क्षमतेचा हुंकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ऐतिहासिक चवदार तळ्यावरती दिला. मनुस्मृतीचं दफन करत महाराष्ट्राला नव्हे तर देशाला वेगळा विचार देणाऱ्या या महामानवांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराची क्रांती केली. त्या विचाराच्या क्रांतीचं हे स्थळ या ठिकाणी आहे. तमाम भारतीयांना अभिमान वाटावा असं चवदार तळ्याचा तो सत्याग्रह
तिथे यावं, तिथं नतमस्तक व्हावं आणि उद्याच्या भवितव्यासाठी 100 वर्ष साजरा करत जात असतानाच मुख्यमंत्र्यांकडे मी वेळोवेळी मागणी केली, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांच्याकडे मागणी केली की या सगळ्या परिसराचा अशा पद्धतीने विकास करावा की जेणेकरून जगभरातले पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये येतील. आता आपल्याबरोबर आहेत प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग डॉक्टर हर्षदीप कांबळे सर. सर, आज इथे आता भूमिपूजन सोहळा आणि सुशोभीकरण या सगळ्यांविषयी भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. लाखो अनुयायी इथे आलेले आहेत. आज या घटनेला 99 वर्ष पूर्ण होत आहेत. तुमची इथे उपस्थिती आहे, काय सांगाल सर? आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा असा दिवस आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या चौदार तळे इथे भेट दिली. तिथलं पाणी जे आहे ते त्यांनी प्राशन केलं आणि ज्या लोकांना हा तलाव जो आहे खऱ्या अर्थाने सर्वांसाठी खुला केला. ते आता 99 वर्ष आहे. हे वर्ष आम्ही सामाजिक न्याय विभागातर्फे आणि महाराष्ट्र शासनातर्फे शताब्दी वर्ष म्हणून साजरं करत आहोत. परंतु हे करत असताना इथे आजही या घटनेला जरी 99-100 वर्ष होत असतील तरी आजही फार मोठ्या संख्येने या ठिकाणी अनुयायी येतात आणि ह्या तलावाचं पाणी जे आहे ते घोटभर प्राशन करून जातात. पण त्यासोबतच इथे जो मानवमुक्तीचा महासंग्राम जो इथे घडलेला आहे त्या क्रांती दिनाचंही महत्त्व आज आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कारण तो सत्याग्रह जो आहे देशामधला सर्वात मोठा मानवी हक्कासाठीचा सत्याग्रह 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा झालेला आहे. प्रत्येकाच्या श्रद्धेला इथे एक सन्मान दिला जात आहे आणि त्याचीच परिपूर्ती आता भूमिपूजन सोहळ्याने ती संपन्न होणार आहे. आत्ता आपण महाडच्या त्या ऐतिहासिक भूमीवर उभे आहोत जिथे महाडच्या चौदार तळ्यासाठी जगातील पहिला सत्याग्रह झाला होता आणि ते बाबासाहेबांची प्रतिमा आहे आणि त्या महामानवाला वंदन करण्यासाठी लाखो अनुयायांची रांग इथे लागलेली आहे. दिवसभर तिथे आता त्यांच्या प्रतिमेचं इथे ते अभिवादन करणार आहेत आणि श्रद्धेने इथे या चौदार तळ्याचं पाणी पिणार आहेत. आज आपण त्यांच्याकडूनही त्यांच्या मनातलं एखादं मनोगत जाणून घेऊया. आज खूप आमचा आनंदाचा दिवस आहे की ज्या कारणाने आम्हाला बाहेर पाणी मिळत नव्हतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळं हे समाजासाठी खुलं केलेलं आहे आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जगभरातून सर्व अनुयायी आलेले आहेत. नमस्कार. आता आपल्याबरोबर आहेत दीपा मुंडे मॅडम, आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे. मॅम, तुम्ही इथे आहात आता आणि या चौदार तळ्याला 99 वर्ष पूर्ण होत आहेत. काय सांगाल या दिवशीचं महत्त्व? आता सर्वप्रथम चौदार तळेच्या संग्रामाचं 99 वर्ष पूर्ण होतं आहे. सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने माननीय माननीय श्री संजय शिरसाट साहेब त्यांच्या विशेष प्रयत्नातून चौदार तळेचं
सुशोभीकरण तसेच जे इथलं पाणी आहे त्याचे ओझोनायझेशन प्रकल्प या ठिकाणी त्यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांनी हाती घेतलेला आहे. तुम्ही बघत आहात की आता इथे दिवसभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेले त्यांचे अनुयायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे त्यांना मानवंदना देण्यासाठी येत आहेत. हा सोहळा इथे दिवसभर असाच चालू राहणार आहे, पण आपण आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही बघत आहात की महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यातून फक्त आणि फक्त आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर श्रद्धा असलेले अनुयायी त्यांना वंदन करण्यासाठी आज इथे या महाडच्या पवित्र भूमीमध्ये आलेले आहेत आणि हा सोहळा इथे दिवसभर संपन्न होत आहे. आज या घटनेला 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण 100व्या शताब्दी वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आणि अनेक महत्त्वाचे निर्णय इथे आपले मुख्यमंत्री, अनेक मंत्री आणि अनेक मान्यवर यांनी घेतलेले आहेत. महाराष्ट्राचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थात देवाभाऊ नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं महाडच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या जनतेने एक वेगळा अनुभव आजच्या दिवशी त्यांना मिळतोय, पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी मी या महाडला जेव्हा भेट दिली त्या टायमाला महाडच्या चौदार तळ्याचं वास्तविकता जी काही मी माझ्या नजरेला आली, त्यानंतर भरत शेठ माझ्याबरोबर होते, इतरही काही पदाधिकारी होते. त्यांनी सांगितलं की आपल्याला या महाडच्या चौदार तळ्याचा विकास करायचा आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळ जी सुरू झाली ते महाडच्या चौदार तळ्यापासून सुरू झाली आणि मग ह्या ज्या चळवळीपासून बाबासाहेबांचा प्रवास महाराष्ट्रात नाही तर जगभर गेला, ते एवढं दुर्लक्षित कसं असू शकतं. म्हणून त्यांनी भरत शेठने मला विनंती केली, इतरही मान्यवरांनी विनंती केली, त्यात प्रवीण दरेकर असतील, सुनील तटकरे साहेब असतील, आणि माझ्याकडे प्रस्ताव आला. प्रस्ताव फार छोटा होता. मी त्यांना सांगितलं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामाला माणूस बनवलंय, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतंही काम, मग त्याचा चौदार तळ्याचा असो, चैत्यभूमीचा असो, दीक्षाभूमीचा असो, कोणत्याही कामाला कधीही सरकार मागे पुढे पाहणार नाही. पाहिजे तेवढा निधी त्या ठिकाणी दिला जाईल. आणि मला सांगायला आनंद होतोय, आयुष्यामध्ये काय केलं यापेक्षा आज काय केलं याचा सगळ्यात जास्त आनंद यासाठी होतोय, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याची कामाची सुरुवात केली होती, जिथं पाणी पिलं होतं, ते डेव्हलप करताना त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा त्या ठिकाणी होतोय. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करायची संधी मला मिळते, यापेक्षा आयुष्यामध्ये मोठं काहीच होऊ शकत नाही, हा मानणारा मी आहे. म्हणजे आज हे करत असताना नेहमी आम्ही येतोय, पाहतोय, लोक पूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि त्या पायरीवरती उतरून त्या उंजळीने पाणी घेतात आणि आपल्या मुखाला लावतात. काही लोक त्या भावनेपोटी बाटल्यांमध्ये, भांड्यांमध्ये पाणी घेतात, आपल्या गावाला, आपल्या घरी जातात. परंतु आजही जर आपण बघितलं, मी मगाशी मुख्यमंत्री महोदयांना आणि सगळ्यांना दाखवलं पाण्याची वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी होती, ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला
7 कोटी रुपये मागच्या वेळेला त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि दुसरे 3 कोटी असे एकूण 10 कोटी, 3 कोटी इथं शाहू महाराजांचं सभागृह, परंतु तेवढ्यामध्ये 7 कोटीमध्ये सुशोभीकरण होऊ शकत नव्हतं. यासाठी संजयजी शिरसाट, आम्ही प्रवीण भाऊ आपण एकदा चर्चा केली की बोलो ही वास्तू अशी आहे ज्या लोक येतात आत्मीयतेने आणि म्हणून करता संजयला आम्ही सांगितलं आणि संजयनी तात्काळ मान्यता दिली आणि परवा स्वतः अर्थसंकल्पामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी या महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याचा उल्लेख करून सांगितलं की कितीही पैसे लागले तरी या ऐतिहासिक चौदार तळ्याचा आणि परिसराचा आम्ही पूर्ण विकास करू. हा साहेबांचा त्या दिवशी अर्थसंकल्पामध्ये चर्चेमध्ये विषय आला आणि हा जो आज प्रकल्प आपण हातामध्ये घेतोय हा 55 कोटी 80 लक्षाचा हा आम्ही 1 वर्षामध्ये पूर्ण करून देण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षाला ते पाणी सगळे लोक पितील अशा प्रकारचं आमचं नियोजन राहील. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झाले आहे महाडचे चौदार तळे. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झाले आहे महाडचे चौदार तळे. त्यामुळे साऱ्या देशात फुलत आहे दलितांच्या बौद्धांच्या सन्मानाचे मळे. आता आम्ही राहिलो नाही खुळे, आता आम्ही राहिलो नाही खुळे माझ्या बाबासाहेबांमुळे. पुढच्या वर्षी चौदार तळे सत्याग्रहाला पूर्ण होत आहेत वर्ष 100. साऱ्या देशात माझा भीम आहे 1 नंबर. आता आम्ही कसलेली आहे आमची कंबर, आता आम्ही कसलेली आहे आमची 100 आणि आता दलित ऐक्याचा आम्ही मजबूत करूया आपला अंबर. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते 55 कोटीच्या कामाचं भूमिपूजन आज या ऐतिहासिक दिवशी झालेला आहे. एक तर आजचा जो दिवस आहे आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायक दिवस आहे. बाबासाहेबांना त्यांच्या समाजाला पाणी प्यायला मिळत नव्हतं असं नाही. सर्वात जास्त पाणी पिणारे आम्ही होतो. पण बाबासाहेबांचं म्हणणं एवढंच होतं की गावच्या पाणवठ्यावर, गावच्या तळ्यावर, गावच्या विहिरीवर आम्हाला सुद्धा पाणी प्यायला मिळालं पाहिजे. आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि आम्हाला त्या तळ्यावर जाण्याचा का अधिकार नाही? का आम्हाला तुम्ही अस्पृश्य समजताय? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे म्हणून तो संघर्ष होता, सत्याग्रह होता, शांततेनं सत्याग्रह होता. त्यामुळे बाबासाहेबांचा विचार जो होता तो शांतीचा विचार होता. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये समानतेची भूमिका मांडली. यानंतर सरतेशेवटी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये चौदार तळ्याचं जे आंदोलन झालं त्याच्या शताब्दी वर्षाची सुरुवात आज आपण करतोय. ही रायगडची भूमी अत्यंत महत्त्वाची भूमी आहे. कारण एकीकडे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा संदेश याच रायगडच्या भूमीतून दिला आणि दुसरीकडे चौदार तळ्याच्या आंदोलनातनं स्वराज्य हे समतेसोबत असलं पाहिजे, ती समता स्थापन करण्याचा संदेश हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या माध्यमातून दिला. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा आजचा हा दिवस आहे. मला सांगताना आनंद वाटतो की यावर्षी अत्यंत हे महत्त्वाचं वर्ष आहे. एकीकडे ज्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही गुरुस्थानी बघितलं ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या
जयंतीचं हे वर्ष आहे. वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या 150व्या जयंतीचं हे वर्ष आहे आणि चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या 100व्या वर्षपूर्तीचं अशा प्रकारचं हे वर्ष आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने हे वर्ष समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्या संविधानाने दिलेलं आपलं अंतिम उद्दिष्ट हे समता आहे. समाजात समता असली पाहिजे, प्रत्येकाला अधिकार असले पाहिजेत, कोणीही मोठा नाही, कोणीही लहान नाही. या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला संधीचा समान अधिकार, अशा प्रकारची समता ही समाजात स्थापन करायची आहे. आणि या समतेकडे जाणारा रस्ता काय आहे, तर तो रस्ता समरसतेचा रस्ता आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण समाज समरस होऊन समता स्थापित करेल. अशा पद्धतीनं समता आणि समरसतेचा हा भाव यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे आज मला या निमित्ताने सांगायचं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर जे उपकार केलेले आहेत ते आपण कितीही जन्म त्या ठिकाणी कार्य केलं तरी फेडू शकणार नाही. या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सर्वोत्तम संविधान दिलेलं आहे. यापेक्षा उत्तम संविधान हे असूच शकत नाही. ज्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याची संधी दिली. आणि म्हणूनच आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात, मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा प्रिय काही असेल तर ते भारताचं संविधान आहे. कारण या संविधानामुळेच हा भारत देश सातत्याने प्रगती करतो आहे. आणि म्हणून आजच्या या दिवशी एकीकडे बाबासाहेबांच्या संघर्षाला प्रणाम करत असताना आपण सगळे हा संकल्प घेऊया की समाजामध्ये सगळी विषमता दूर झाली पाहिजे. अस्पृश्यता आणि विषमता हा जगातला सगळ्यात मोठा अपराध आहे. हा अपराध हा पूर्णपणे नायनाटतेचा झाला पाहिजे. आणि एक समतायुक्त अशा पद्धतीचं राज्य, एक समतायुक्त समाज आणि एक समतायुक्त भारत आपण सगळे मिळून निर्माण करू. अशा प्रकारची प्रतिज्ञा आजच्या क्षणी आपण सगळे मिळून घेऊया. मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो. आपण आता इथे बघितलं की फक्त मोठे अनुयायी नाहीत तर एक छोटीशी पिढीसुद्धा बाबासाहेबांच्या तळमळी इथे आलेली आहे आणि तिने बाबासाहेबांवर एक छोटंसं भाषण तयार केलेलं आहे. माझं नाव राही रवींद्र साळवी. यावर्षी 14 तळे सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण होत आहे. 20 मार्च 1927 रोजी महाडच्या 14 तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांना मानवी हक्क देण्यासाठी हा सत्याग्रह केला होता. हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी होता. 14 तळ्याचं पाणी पिऊन आम्ही आमर होणार नाही तर इतरांप्रमाणे आम्ही एक माणूस आहोत. हा सत्याग्रह जगातला पहिला आणि शेवटचा पाण्यासाठी केलेला सत्याग्रह होता. की कुणी केली नाही अशी क्रांती करूनी दाविली, कुणी केली नाही अशी क्रांती करूनी दाविली, जातीयवाद्यांना देऊनी टक्कर चवदार ओंजळ भरूनी दाविली. निसर्गाच्या नियमाप्रमाणे तर पाणी आग विझवतं, पण माझ्या बापानं पाण्याला आग लावून दाखविली. आणि ही जी आग मानवाच्या मुक्तीची होती ती पेटवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देत पेटवली. महाराष्ट्रातली भीमाची लेकरे गेल्या मागील अनेक वर्षापासून भारताचं संविधान हा जो आपल्या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे हा प्रत्येकाच्या घरात पोहोचला पाहिजे, त्याचं वाचन झालं पाहिजे आणि संविधानामध्ये असलेल्या तरतुदी, अधिकार आणि हक्क याविषयी या देशातली जनता जागरूक झाली पाहिजे. या उद्देशाने महाराष्ट्रातली सर्व भीमाची लेकरे सगळी विविध पदावर कार्यरत आहे. हे सगळी या ठिकाणी एकत्र येऊन निःशुल्क असं वितरण आपल्या भीमाच्या लेकरं ऑर्गनायझेशनच्या वतीने या ठिकाणी करत आहेत. आम्ही भीमाच्या लेकरं ऑर्गनायझेशनच्या मार्फत मागील काही वर्षापासून ज्या संविधानाचे प्रतीचे वाटप त्या घराघरात झालं पाहिजे आणि तीच भावना घेऊन आम्ही इथं चवदार तळ्याच्या बाबासाहेबांच्या त्या ऐतिहासिक भूमीमध्ये इथं आलेलो आहे. आणि इथे येऊन आम्हाला खरं एक वेगळ्या ऊर्जा इथं मिळालेली आहे. आणि आम्ही नागपूरपासून प्रवास चालू केलेला आहे, तर मुंबईलासुद्धा आम्ही दादरलासुद्धा संविधानाचं वाटप केलेलं आहे. तोच उपक्रम घेऊन इथं आलेला आहे. तर हे सर्व मेंबर जे आहेत ना, प्रत्येक म्हणजे एका ठिकाणचे नाही आहेत, वेगवेगळ्या ठिकाणून अख्ख्या महाराष्ट्रभरातून आलेत आणि सगळ्यांनी मिळून एक युनिटी तयार करून हा सुंदर उपक्रम राबवला
ठेवला आहे त्यांनी. इथे जो 99वा क्रांती दिवस ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे महाडला चौदार तळ्यावर पाण्यासाठी जो सत्याग्रह केला त्याला 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता एक शतकपूर्तीकडे या सोहळ्याची वाटचाल चालू आहे त्या सगळ्या घटनेची. आणि आज माननीय मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये महाडमध्ये अत्यंत असा दर्जेदार कार्यक्रम विशेषतः 56 कोटीच्या भूमिपूजनाचा झाला. त्यानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक जे बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं इथं महाडमध्ये आहे. इथे आपण वेगवेगळे प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रग्रंथ नावाचं एक नाटक आपण आयोजित केलं होतं. त्याचबरोबर आणखी निळी टोपी नावाचं एक आज नाटक आहे. त्याचबरोबर प्रबोधनाचे काही संगीतमय कार्यक्रम आहेत. त्याचबरोबर बार्टीचे सवलतीच्या दरामध्ये पुस्तक विक्री कारण महामानवांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अत्यंत माफक दरामध्ये लोकांना पुस्तकं विकत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महान अशा या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये, आता खरं तर ही क्रांतीभूमी आहे, इथे पाण्यासाठी संघर्ष केला. तो पाण्यासाठी संघर्ष नव्हता तर तो समतेसाठी संघर्ष होता. हा खरा भीम अनुयायांना एक संदेश आजच्या दिवशी आहे. आज याच महाडच्या पवित्र भूमीमध्ये आपण उभे आहोत जिथे पाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातला पहिला एक मोठा सत्याग्रह केला होता आणि त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ मानवता हा मुख्य उद्देश होता.